ऑनलाईन सेशनमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये प्रकरण 8 ठेवीदारांशी पत्रव्यवहार। कंपनी चिटणीसाला कंपनीच्या वतीने ठेवीदारांशी वेगवेगळ्या प्रसंगाला पत्रव्यवहार करावा लागतो। ठेवी या आधीच आपण पाहिल्याप्रमाणे कंपनीला ठेवी गोळा करता येतात। अल्प मुदतीचे भांडवल गोळा करण्यासाठी ठेवींचा स्वीकार कंपनीकडून केला जातो आणि या ठेवींच्या आधारावर अति महत्त्वाचा जो भांडवलाचा स्रोत अल्प कालावधीसाठी जो कंपनीला आवश्यक असतो तो ठेवीच्या स्वरूपामध्ये कंपनीला मिळवता येतो। खाजगी कंपनी असेल, सार्वजनिक असेल, सार्वजनिक कंपन्यांमध्ये देखील पात्र सार्वजनिक कंपनी आणि पात्र कंपनीशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी कशा प्रकारे ठेवी गोळा करतात, त्याचप्रकारे सरकारी कंपनी कशा प्रकारे ठेवी गोळा करते, अशा वेगवेगळ्या प्रसंगाला आपण अभ्यास या आधीच्या तासिकेमध्ये केलेला आहे। मग आता या ठिकाणी ठेवी हा कंपनीचा एक अल्पमुदतीचा वित्तीय स्रोत आहे आणि याचा उपयोग कंपनीच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी होतो। कंपनी कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींचा स्वीकार करू शकत नाही। कमीत कमी 6 महिन्यांसाठी कंपनी ठेवीचा स्वीकार करू शकते आणि जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी ठेवींचा स्वीकार कंपनीला करता येतो। 36 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कंपनी ठेवी ह्या स्वीकारू शकत नाही। कंपनी ठेवीवर नियमित दराने व्याज देत असते आणि मुद्दल रक्कम मुदत संपताच परतफेड करण्यासाठी जबाबदार असते। ठेवीदार हे कंपनीचे असुरक्षित धनको असतात, कारण की ठेवीवर असं कुठल्याही प्रकारचं तारण मालमत्ता ही ठेवलेली नसते। कंपनीच्या चिटणीसाला ठेवीदारांशी ठेव स्वीकारल्याबद्दल ठेवीवरील व्याज देण्याबाबत, ठेवींचे नूतनीकरण व परतफेड करणे इत्यादी प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो। चिटणीसाला हा पत्रव्यवहार कंपनीच्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार करावा लागतो। ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने विशेष काळजी आणि दक्षता घेतली पाहिजे। तर ती दक्षता कोणती आहे? जसं आपण याआधी पाहिलं की धारकांशी पत्रव्यवहार करताना, त्याचप्रकारे कर्ज रोखे धारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाला काही विशेष मुद्द्यांच्या या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते आणि ह्या मुद्द्यांकडे ज्या प्रकारे लक्ष द्यावे लागते त्याचप्रकारे ठेवी ज्या व्यक्तींनी ठेवलेल्या आहेत असे ठेवधारक, त्या ठेवधारकांशी पत्रव्यवहार करत असताना देखील कंपनीला विशेष दक्षता किंवा कंपनी चिटणीसाला पत्रव्यवहार करत असताना काही विशेष स्वरूपाची दक्षता घेणं हे आवश्यक असतं। ठेवीदार हे कंपनीचे धनको असतात, त्यांनी कंपनीला कर्जपुरवठा केलेला असतो आणि त्यामुळे त्यांच्याशी पत्रव्यवहार करत असताना विशेष काळजी घेणे हे आवश्यक असते, कारण की कंपनीला ज्या वेळी कर्जाची आवश्यकता असेल असे जे ठेवीदार आहेत ते ठेवीदार अल्पमुदतीसाठी ठेव ठेवण्यासाठी पुढे येत असतात। असुरक्षित अशा प्रकारची ठेव असते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना व्यवस्थित जर का भाषा आणि विशेष काळजी जर का पत्रव्यवहार करत असताना भाषेसंदर्भात ठेवली तर अशा वेळेस त्या ठेवीदारांच्या मनामध्ये निर्माण होणारी कंपनीची जी भावना आहे, कंपनीविषयीची जी एक प्रकारे आपण म्हणू शकतो प्रतिमा आहे, ती चांगल्या प्रकारे बसते आणि त्यामुळे ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना काही विशेष गोष्टींची काळजी, काही विशेष मुद्द्यांची काळजी, दक्षता ही कंपनी चिटणीसाला घ्यावी लागते। मग पहिले त्यातल्या त्यात कायदेशीर तरतुदी। चिटणीसाने ठेवी मागवणे, स्वीकार करणे, नूतनीकरण करणे आणि परतफेड करणे या संबंधित असलेल्या कायदेशीर तरतुदींचे पालन कंपनीने यथायोग्य केले असल्याची खात्री केली पाहिजे। तर या ठिकाणी कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्या कायदेशीर तरतुदींचे पालन हे कंपनीने यथायोग्य केलेले आहे याची खात्री कंपनी चिटणीसाने केली पाहिजे आणि तशा प्रकारची नोंद ही
त्या पत्रामध्ये ज्यावेळेस ठेवीदारांशी वेगवेगळ्या प्रसंगी ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क करावासा ज्यावेळेस कंपनी चिटणीसाला वाटतो वेगवेगळ्या प्रसंगी, तर त्यावेळेस त्या ठिकाणी ज्यावेळेस ठेव मागवली जाते, ठेवींचा स्वीकार केला जातो किंवा नूतनीकरण केलं जातं आणि त्याचप्रकारे ठेवींची परतफेड केली जाते, अशा वेगवेगळ्या प्रसंगी त्यांच्याशी पत्रव्यवहार करत असताना त्या कायदेशीर तरतुदींचा जो उल्लेख आहे तो पत्रामध्ये केला पाहिजे. सौजन्य, दुसरा मुद्दा आहे सौजन्य. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने असभ्य आणि अयोग्य शब्दांचा वापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच पत्रव्यवहारात नम्रतापूर्वक जी भाषा आहे ती नम्रतापूर्वक भाषा असली पाहिजे. या ठिकाणी सौजन्यपूर्ण वागणूक ही पत्रलेखनामध्ये दिसली पाहिजे. वाचकाला ज्यावेळेस ठेवीधारक किंवा ठेवीदार ज्यावेळेस ते वाचतो तर त्यावेळेस वाचनातून ती भाषा ही नम्रतापूर्वक किंवा एखाद्या ठेवीदाराला मनाला ठेस पोहोचणारी नसावी किंवा दुःख देणारी नसावी किंवा अशी कोणतीही कठीण स्वरूपाची भाषा त्यामध्ये नसावी की जेणेकरून कोणाचं मन दुखेल. अशा कुठल्याही प्रकारची जे वर्तणूक आहे ती पत्रातून दिसली नको पाहिजे आणि त्यामुळे भाषा ही पत्रलेखनाची सौजन्यपूर्ण असणं आवश्यक आहे, नम्रपूर्वक असणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा आहे तत्परता. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि तक्रारींना विनाविलंब उत्तर पाठवणे गरजेचे असते. ज्यावेळेस ठेवीदाराचं असमाधान असतो किंवा ठेवीदार हा असमाधानी असतो किंवा ठेवीदाराला कुठल्याही प्रकारची शंका असेल आणि त्या शंकेचं निराकरण करून घेण्यासाठी ठेवीदाराने पत्रातून कंपनीला प्रश्न विचारलेला असेल तर अशा पत्रांच्या प्रश्न जे विचारलेले असतात, असे जे पत्र आलेले असतात, तर त्या पत्रांना उत्तर हे कंपनी चिटणीसाने त्वरित देणं आवश्यक आहे. जेणेकरून कंपनी चिटणीस जो आहे, कंपनी चिटणीसाची या ठिकाणी कंपनीच्या वतीने कंपनी चिटणीस हा पत्रलेखन करत असतो आणि अशा प्रकारची तत्परता जी आहे ती कंपनी चिटणीसाने जर दाखवली तर योग्य वेळी त्या ठेवीदाराचं समाधान करण्यास कंपनीला यश प्राप्त होतं आणि त्यामुळे ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना किंवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तरं देत असताना ती उत्तरंही तात्काळ दिली पाहिजेत. चौथा मुद्दा आहे या ठिकाणी अचूकता. ठेवीदारांशी कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहारात अचूकता असावी, तसेच वस्तुस्थितीची अचूक माहिती पत्रात नमूद केलेली असावी. या ठिकाणी अचूकता या शब्दाचा अर्थ होतो की माहिती ही वस्तुनिष्ठ, सत्य आणि स्पष्ट असणं आवश्यक आहे. या ठिकाणी माहितीमध्ये कुठल्याही प्रकारची संदिग्धता यायला नको किंवा कुठल्याही प्रकारची अशी भाषा नको यायला पाहिजे की जेणेकरून ठेवीदारांचं कन्फ्युजन वाढेल किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल किंवा एका वाक्याचे 2 ते 3 अर्थ निघत असतील किंवा एकापेक्षा जास्त अर्थ निघत असेल तर अशा प्रकारचे जे माहिती आहे त्या माहितीला अचूकता म्हणता येत नाही. तर त्यामुळे जे विधान किंवा जे वाक्य हे पत्रलेखनामध्ये असतात ते सरळ, स्पष्ट, सहज, समजणारे आणि एकच अर्थ निघणारे असले पाहिजेत. त्या माहितीला म्हणतात अचूक अशी माहिती. पाचवा मुद्दा आहे नावलौकिक. ठेवीदारांच्या मनामध्ये कंपनीची प्रतिमा कायम राहील अशा प्रकारचा पत्रव्यवहार त्यांच्याबरोबर राहील याची दक्षता चिटणीसाने घेतली पाहिजे. त्यामुळे कंपनीचा नावलौकिक वाढण्यास मदत होते आणि याच प्रकारे या ठिकाणी जर कंपनी चिटणीसाची भाषा, पत्रलेखनाची भाषा ही सौजन्यपूर्ण असेल, तत्पर असेल, त्याचप्रकारे अचूक असेल, कायदेशीर सर्व तरतुदी त्या पत्रामध्ये नमूद केलेल्या असतील, पत्र संक्षिप्त मात्र पूर्ण असेल, स्पष्ट असेल, सहज भाषेमध्ये असेल, समजणारे असेल, तर अशा वेळेस कंपनीचे ठेवीदार जे आहेत ते ठेवीदारांमध्ये एक चांगल्या प्रकारची भावना निर्माण होते आणि पत्र वाचत असताना देखील आपण या कंपनीमध्ये
गुंतवणूक करून ही कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही आहे आणि योग्य तो निर्णय आपण घेतलेला आहे, अशा प्रकारचे जे विचार आहे ते ठेवीदारांमध्ये निर्माण होतो किंवा ठेवीदारांच्या मनामध्ये येतो आणि आपोआप त्या कंपनीची नावलौकिक वाढण्यास मदत होते. पुढचा मुद्दा आहे 6वा, तुम्ही दृष्टिकोन. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांच्या गरजा, अपेक्षा इत्यादी बाबी विचारात घेऊन चिटणीसाने ठेवीदारांशी पत्रव्यवहार केला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी जो पत्रलेखनाचा जो दृष्टिकोन असेल तर तो दृष्टिकोन हा तुम्ही दृष्टिकोन असला पाहिजे. तुम्ही दृष्टिकोन याचा अर्थ असा की कंपनी किंवा कंपनी चिटणीस, कंपनी संचालक मंडळ असा दृष्टिकोन नसून तर ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून कंपनीही विचार करत आहे, अशा अर्थाने पत्रलेखनाची भाषा ही असणं आवश्यक आहे. म्हणजेच ठेवीदारांच्या ज्या गरजा आहेत, ठेवीदारांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्याबद्दल आणि त्यांचे जे हित आहे त्यांचे हिताचे रक्षण हे कंपनी चिटणीस किंवा कंपनी करत आहे, कंपनी त्याकडे लक्ष देत आहे, या गोष्टींकडे पत्रलेखनामध्ये अधिकाधिक लक्ष घातले पाहिजे. म्हणजेच या दृष्टिकोनाला म्हणतात तुम्ही दृष्टिकोन. हे मी दृष्टिकोन किंवा आम्ही दृष्टिकोन नव्हे तर तुम्ही दृष्टिकोन लक्षात घेऊन, म्हणजेच कंपनीच्या ठेवीदारांच्या हिताचे रक्षण, कंपनीच्या ठेवीदारांच्या फायद्याचं दृष्टिकोन कंपनी चिटणीसाने ठेवला पाहिजे आणि त्या प्रकारची भाषा ही पत्रलेखनामध्ये आली पाहिजे. पुढचा 7वा मुद्दा आहे संक्षिप्तता. ठेवीदारांशी पत्रव्यवहार हा अत्यंत मोजक्या शब्दात असावा. आवश्यक असलेली माहिती ही थोडक्यात परंतु मुद्देसूद मांडावी. अनावश्यक व अप्रस्तुत माहिती टाळली जावी. जी माहिती खरोखर खरी आहे अशाच प्रकारची माहिती ही कंपनी चिटणीसाने आपल्या पत्रलेखनामध्ये ठेवीदारांशी केली पाहिजे. माहिती ही संक्षिप्त असावी मात्र पूर्ण असावी. संक्षिप्त याचा अर्थ असा नव्हे की माहिती ही खूप तोडकी असावी असं देखील नव्हे, किंवा विधान हे पूर्ण नसावं, थोडंच विधान असावं आणि क्रियापदच नसावं असं देखील असू नये. माहिती ही संक्षिप्त असणे यामागचा जो अर्थ आहे, जी माहिती आवश्यक आहे ती माहिती ही पत्रलेखनामध्ये असावी. जी माहिती आवश्यक असेल ती माहिती पत्रलेखनात असावी. अनावश्यक स्वरूपाची जी माहिती आहे, अनावश्यक स्वरूपाची माहिती या ठिकाणी टाळली पाहिजे. गोपनीयता 8वा आणि शेवटचा मुद्दा आहे गोपनीयता. चिटणीसाने ठेवीदारांबरोबर पत्रव्यवहार करत असताना गोपनीयतेचे पालन करावे. अनेक ठेवीदार जे असतात की ते अशी माहिती विचारतात की त्या ठिकाणी कंपनीची जी गोपनीय स्वरूपाची माहिती आहे त्या गोपनीय माहितीशी संबंधित असणारे प्रश्न असतात. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तराचं समाधान करणं हे चिटणीसाचं कर्तव्य आहे. आणि अशा स्वरूपाच्या आलेल्या प्रश्नांना किंवा पत्रांना उत्तरं देत असताना चिटणीसाच्या खरं कौशल्याचा या ठिकाणी अभ्यास हा होत असतो. आणि त्यामुळे चिटणीसाने कंपनीची जी माहिती आहे ती गोपनीय राखणं हे देखील एक त्याचं आद्य कर्तव्य असतं, मुख्य कर्तव्य असतं. आणि समोरच्या ठेवीदाराचं प्रश्नाचं समाधान करणं हे देखील त्याचं कर्तव्य असतं. आणि म्हणून हे दोघंही कर्तव्य जरी असले तरी देखील हे एकमेकांपासून विरुद्ध असे कर्तव्य दिसतात. आणि त्यामुळे अशा परिस्थितीला कंपनी चिटणीस कशा प्रकारे हाताळतो हे खरे कौशल्य हे कंपनी चिटणीसाचं असतं. असं उत्तर, अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस कंपनी चिटणीसाला कंपनीची असणारी जी गोपनीय माहिती आहे ती देखील गोपनीय कशी राहील आणि त्याचप्रकारे कंपनीचा जो ठेवीदार आहे त्या ठेवीदाराच्या प्रश्नाचं उत्तर देऊन आणि गोपनीय माहिती अबाधित ठेवून त्याचप्रकारे त्या ठेवीदाराचं समाधान कशा प्रकारे करता येईल त्या समाधानाचं उत्तर हे कंपनी चिटणीसाला द्यावं लागतं. समाधानकारक उत्तर दिल्यानंतर त्या ठेवीदाराचं देखील समाधान होतं आणि जी माहिती आहे ती गोपनीय माहिती उघड न करता योग्य ते उत्तर त्या कंपनी चिटणीसाला ठेवीदाराला द्यावे लागते.
म्हणजेच या ठिकाणी कंपनी चिटणीस एकंदरीत आपल्याला अशा प्रकारे दिसतं की हे कंपनी चिटणीसाचं जे कार्य आहे ते कार्य हे कौशल्यात्मक बौद्धिक कौशल्यावर अधिक निर्धारित आहे. म्हणून या ठिकाणी कंपनी चिटणीसाला जो कंपनी चिटणीस हा या सर्व मुद्द्यांच्या पत्रामध्ये उल्लेख करतो, म्हणजेच या सर्व मुद्द्यांचा जो कंपनी चिटणीस हा विशेष काळजी घेतो आणि पत्रामध्ये या सर्व गोष्टींचा विचार पुरेपूर करून निर्णय घेत असतो, पत्रलेखन करत असतो, तर तो कंपनी चिटणीस हा यशस्वी ठरत असतो. बरं, मग कंपनी चिटणीसाला ठेवीदारांशी पत्रव्यवहाराचे कोणकोणते प्रसंग आहेत की त्या वेळेस कंपनी चिटणीसाला ठेवीदारांशी पत्रव्यवहार करावा लागतो? तर या ठिकाणी कंपनीचा जो चिटणीस असतो तो संचालक मंडळाने ठेवीबाबत घेतलेले विविध निर्णय ठेवीदारांना कळवत असतो. सर्वप्रथम तर चिटणीस संचालक मंडळाने ठेवींबाबत कोणकोणत्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत ते सर्व निर्णय ठेवीदारांना तो कळवत असतो. कळवण्याचं कार्य म्हणजे एक प्रकारचं मीडिएटर होण्याचं जे कार्य आहे तो कंपनी चिटणीसाचं असतं. मग आता या ठिकाणी चिटणीसाला ठेवीदारांशी वेगवेगळ्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागत असतो. तर यापैकी काही जे प्रसंग आहेत, असे तर अनेक प्रसंग असतात, मात्र जे काही प्रसंग आहेत त्या काही प्रसंगाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. कंपनीमध्ये ठेव ठेवल्याबद्दलचे आभार मानणारे पत्र असते. तदनंतर ठेवींवरील व्याज देण्याचे पत्र असते. मग हे व्याज 2 पद्धतीद्वारे दिले जाते, व्याज अधिपत्राद्वारे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे. यालाच आपण ECS किंवा NEFT असे म्हणतो. तिसरा जो आहे प्रसंग तो म्हणजे ठेवीच्या नूतनीकरणाबाबतचे पत्र आणि चौथा जो आहे तो म्हणजे ठेवीच्या परतफेडीबाबतचे पत्र. आता या प्रसंगी या अशा वेगवेगळ्या प्रसंगी कंपनी चिटणीसाला ठेवीदारांशी पत्रव्यवहार करावा लागतो. मग यातल्या यात पहिलं जो पत्र आहे त्याला आपण सुरुवात करूया. ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र. ठेवीदाराकडून ठेव रक्कम प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या चिटणीसाने ठेवीदाराला त्याने ठेव ठेवल्याबद्दल आभार व्यक्त करणारे पत्र पाठवले पाहिजे. साहजिकच आहे की आपल्या कंपनीमध्ये जर ठेवीदाराने एखाद्या गुंतवणूकदाराने ठेव ठेवलेली असेल तर अशा वेळेस त्या गुंतवणूकदाराला ठेवीदाराला त्याने ठेव ठेवल्याबद्दल आभार मानणारं पत्र हे कंपनीकडून गेलं पाहिजे. मग असं पत्र कंपनी चिटणीस हा ठेवीदाराला त्या प्रकारचं पत्र लिहितो. या पत्रामध्ये ठेवीची रक्कम, तारीख, कोणत्या तारखेला ठेव ठेवलेली आहे, ठेवीचा कालावधी किती आहे इत्यादी गोष्टींचा उल्लेख असतो. या पत्रासोबत ठेवीदारांना ठेवपावती पाठवली जाते, जी ठेव ठेवल्याबद्दलचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते. लक्षात ठेवा, भागधारकाला भाग प्रमाणपत्र किंवा भाग वाटपपत्र दिले जातं. त्याचप्रकारे कर्जरोखेधारक असेल तर कर्जरोखे वाटपपत्र असतं. आता या ठिकाणी ठेवीदार आहे म्हणून ठेव पावती या ठिकाणी दिली जाते. आता ही जी ठेव पावती आहे ते ठेव ठेवल्याबद्दलचा एक पुरावा असतो. ही पावती ठेव स्वीकारल्यानंतर 21 दिवसांच्या आत त्या ठेवीदाराला पाठवली जाते. आता या ठिकाणी विषय ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभार मानणारे पत्र, या प्रकारे विषयाचं पत्र हे आपल्याला लिहायचे आहे. आपल्याला लिहायचं आहे याचा अर्थ आपण स्वतः कंपनी चिटणीस आहोत आणि कंपनीच्या वतीने आपण ठेवीदाराला ठेव ठेवल्याबद्दलचे आभार मानणारं पत्र लिहित आहोत. तर कोणकोणते मुद्दे आणि कशा प्रकारचं पत्र लिहिणार आहोत आपण, तर या ठिकाणी एक एक करून आपण पाहूया. सर्वात आधी सर्वप्रथम तर कंपनीचे नाव, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आणि CIN नंबर, त्याचप्रकारे कंपनीचा फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ क्रमांक, कंपनीचं वेबसाईट, ईमेल आणि दिनांक, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या नमूद कराव्या लागतात. मग या ठिकाणी दिलेलं आहे गुरु इंडस्ट्रीज लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आहे 45 गुरु टावर्स, JM रोड, पुणे 411021. CIN नंबर आपल्याला दिलेला आहे, फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ क्रमांक, वेबसाईट दिल्ली, ईमेल दिलेला आहे आणि दिनांक दिल्ली 10 एप्रिल 2019. तदनंतर
ठेवीदाराचे नाव, त्याचा संपूर्ण पत्ता पिनकोडसह. श्री शारंगधर नाईक 78/68 गुरु अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे 411011. आता तदनंतर विषय कोणता असणार आहे, तर ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र किंवा आभार मानणारे पत्र. हे आपण याआधीच पाहिलं. तर महोदय, पत्राला सुरुवात झालेली आहे मुख्य आशयाला. महोदय, आपला दिनांक 5 एप्रिल 2019 रोजीच्या ठेव गुंतवणूक ₹1,00,000 अक्षरी ₹1,00,000 फक्त बाबतचा अर्ज मिळाला. जाहिरातीतील अटी व नियमास अनुसरून सदर ठेवी 2 वर्षे कालावधीसाठी आपणाकडून प्राप्त झालेली आहेत. आपण कंपनीवर विश्वास दाखवून ठेव ठेवल्याबद्दल आपले आभारी आहोत. ठेवीचा तपशील खालीलप्रमाणे आहे. पहिलं जे आहे बघा, या ठिकाणी एकूण 5 कॉलम दिलेत. बघा, या ठिकाणी 2 वर्ष दिलेत. एकूण जास्तीत जास्त ठेव ठेवल्याचा जो कालावधी असतो, तो ठेव ठेवण्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 36 महिन्यांचा असतो. 36 महिने जर का आपण पाहिले तर जवळपास 3 वर्ष होतात. आणि म्हणून या ठिकाणी 2 वर्ष कालावधीसाठी, म्हणजे 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधी, 24 महिन्यांचाच कालावधी आहे. म्हणून अशा प्रकारच्या अल्पमुदतीचे कर्ज हे ठेवींमधून निर्माण करता येतात. मग आता या ठिकाणी जाहिरातीत अटी व नियमास अनुसरून सदर ठेवी 2 वर्षे कालावधीसाठी आपणाकडून प्राप्त झालेली आहे, अशा प्रकारचे या ठिकाणी विधान आपल्याला दिसत आहे. आपण कंपनीवर विश्वास दाखवून ठेव ठेवल्याबद्दल आपले आभारी आहोत. ठेवीचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. एकूण 5 कॉलम आहेत. पहिला आहे मुदत ठेव पावती क्रमांक. कितवी मुदत ठेव पावती क्रमांक आहे या ठिकाणी? 678. ठेव रक्कम जी आहे ती ₹1,00,000. ठेवीचा कालावधी वर्ष, 2 वर्ष. व्याजदर आहे 12.5%. बँकेचा तपशील सिटी बँकेचे नाव आहे सिटी बँक आणि खाते क्रमांक आहे 222040. या प्रकारे कंपनीमध्ये ठेव ठेवल्याबद्दल संचालक मंडळाने कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आम्ही आपणास सदैव उत्तम सेवा देण्याची खात्री देतो. कळावे. या ठिकाणी शेवटी कंपनी चिटणीस आपला विश्वासू गुरु इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही श्री नितीन मोदी, कंपनी चिटणीस. सोबत ठेव पावती दिलेली आहे. ठेव पावती क्रमांक दिलेला आहे 678. म्हणजे या प्रकारे मित्रांनो, ज्यावेळेस कंपनी चिटणीस ठेवीदाराने ठेव ठेवली असते, तदनंतर आभारपत्र, आभार मानणारे पत्र हे त्या ठेवीदाराला पाठवले जाते आणि ते पत्रलेखन हे कंपनी चिटणीस या प्रकारे करत असतो. म्हणजेच आय होप या ठिकाणी आपल्या सर्वांना हे पत्र समजलेलं आहे. पुढच्या तासिकेला आपण पुढील पत्र नमुनाचा अभ्यास करूया. धन्यवाद.